मोठी बातमी, सीएसएमटी स्थानकावर वाहतूक कोंडी झालेली आहे। पोलीस आणि आंदोलकांमध्ये सध्या चर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून। कृष्णा, आपण पाहतोय आंदोलक आणि पोलिसांमध्ये सध्या चर्चा सुरू आहे, वाहतूक कोंडी या ठिकाणी झाली आहे, काय अपडेट या संदर्भात? कालपासून आपण पाहतोय की मुंबईच्या आझाद मैदान आणि परिसरामध्ये आंदोलन सुरू आहे आणि सगळे मराठा बांधव जे आहेत ते मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले आहेत। आणि काल ज्यावेळेला ही सगळा सीएसटी जंक्शन जाम झालेला होता त्यावेळेला दुपारनंतर म्हणजे संध्याकाळपर्यंत वाहतूक कोंडी सोडण्याचा प्रयत्न वाहतूक पोलिसांनी करण्यात आला होता आणि रात्रीपासून पुन्हा एकदा वाहतूक पूर्ववत करण्यात आलेली होती। मात्र आता सकाळी पुन्हा एकदा या सगळ्या गाड्या ज्या आहेत त्या आंदोलकांनी थांबवलेल्या आहेत। काही वेळापूर्वी इथे पोलीस उपायुक्त दर्जाचे अधिकारी आलेले होते, वेगवेगळ्या पोलिसांच्या माध्यमातून या सगळ्या आंदोलकांना समजवण्याचा प्रयत्न केला की गाड्या किंवा त्यांची रहदारी जी आहे ती सुरू ठेवू द्या। मात्र आता ही वाहतूक कोंडी पाहायला मिळते। पाठीमागच्या बाजूला आपण पाहतोय बेस्ट बसेस ज्या आहेत त्या अडकलेल्या आहेत आणि या सगळ्या परिसरामध्ये आता मोठा जाम झालेला आहे। त्याचबरोबर चारी बाजूने सीएसटी जंक्शनमध्ये जिथे वाहतूक होती तिथे एका लेनची वाहतूक जी आहे ती आता सध्या तरी पूर्ववत आहे। मात्र आंदोलकांची संख्या पुन्हा एकदा सीएसटीच्या त्या चौकामध्ये जमल्यानंतर पुन्हा ती सुद्धा जाम होऊ शकते। काल इथे झालेली गर्दी पाहता जे फ्लायओव्हर पोलिसांनी बंद करण्याचा निर्णय घेतलेला होता, मात्र संध्याकाळपर्यंत पुन्हा एकदा पूर्ववत करण्यात आला। मात्र आता पुन्हा आंदोलक जे आहेत ते आता आक्रमक होताना पाहायला मिळतात आणि घोषणाबाजी जी आहे ती सीएसटी चौकामध्ये पुन्हा एकदा सुरू झालेली आहे। याच आंदोलनाच्या मराठा आंदोलन आरक्षणासाठी सुरू निश्चितच कृष्णा, आता ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी काय उपाययोजना केली जाते बघणं महत्त्वाचं। धन्यवाद दिलेल्या अपडेट्ससाठी।